मानव विकास म्हणजे काय? देशात असलेली लोकसंख्या ही आपण रॉ स्वरूपात म्हणू. देशात सगळे लोक आहेत, ते जगताच आहे, पुढे जाताच आहेत. पण ऍक्च्युली ह्या लोकांमध्ये जर आपण काय टाकलं, हेल्थ, स्किल, एज्युकेशन हे जर प्रॉपर दिलं, तर याच लोकसंख्येचं रूपांतर कशात होईल? मानवी भांडवल, मानवी संसाधन हा शब्द बघा, ह्युमन कॅपिटल आणि ह्युमन रिसोर्स. मग आपल्याला पॉप्युलेशन ही जर कन्वर्ट करायची असेल ह्युमन कॅपिटल किंवा रिसोर्स मध्ये, तर काय दिलं पाहिजे? हे दिल्यावर काय होतं? क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन वाढते, गुणवत्ता वाढते. कशाची? देशातील लोकांची. प्रोडक्टिव्हिटी इफिशियन्सी ऑब्विसली वाढणार. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट कमी होणार, कारण हे शिक्षण ते दिल्यामुळे त्यांना रोजगार मिळणार, बेरोजगारी कमी होणार, मूलभूत गरजा पूर्ण होऊन दारिद्र्य सुद्धा कमी होणार, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. बरं, हे सगळं एवढं त्यांना दिल्यावर ते काहीतरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करतील का नाही? कुठेतरी वस्तू सेवा निर्माण करण्यामध्ये भाग घेतील का नाही? म्हणजे हे जेवढं वाढलं तेवढं जीडीपी, पर कॅपिटा इन्कम, ग्रोथ, आणि हे सगळं झाल्यावर ओव्हरऑल देशाचा विकास. म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट केले की इनडायरेक्टली काय होणार आहे? देशाचा विकास होणार आहे. सो पर्टिक्युलरली फक्त ह्युमन डेव्हलपमेंट ज्यावेळेला आपण म्हणू, तेव्हा इथं काय विचारात घ्यायचं? हेल्थ, स्किल आणि एज्युकेशन. आता लक्षात घ्या, बायफर्केशन कसं करायचं. आर्थिक वाढ म्हणलं की जीडीपी, दरडोई उत्पन्न, बाकीचे पॅरामीटर. आर्थिक विकास म्हणलं की इकॉनॉमिक प्लस सोशल फॅक्टर. आता ह्युमन डेव्हलपमेंट म्हणलं की फक्त बर. ह्याच्यात अजून एक प्रॉब्लेम काय माहिती का? हे आर्थिक विकासाला लागू होत नाही असं काही का? होतंय ना. पण त्यातल्या त्यात जर निवडायचं असेल तर आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि स्किल हे कोणाबद्दल लागू होतील? मानव विकासाबद्दल. पीवायक्यू आहे, दाखवला का? सकाळीच एक पीवायक्यू की तुम्हाला शिक्षण हा घटक विचारला होता आणि खाली ऑप्शन दिले होते, भौगोलिक विकास, अजून राजकीय विकास काहीतरी, आणि इकडे काय दिले होते? मानव संसाधन विकास आणि आर्थिक विकास. झालं का सुरू? आता डिफरन्शिएट करायला सुरू झाला. हाच मुद्दा तिथं तुम्हाला निवडता येतो. बरं, अजून तुमचा तोच आता गटकचा पण मी म्हणलं ना, निकष, कॅलरी निकष निवडायचं की उत्पन्न निवडायचं? बघा आता तोच प्रश्न मी जर ऑप्शन असा टाकला, भौगोलिक विकास, राजकीय विकास आणि अजून काहीतरी विकास, असे 3 इरिलिव्हंट ऑप्शन टाकले आणि चौथा ऑप्शन असा टाकला आर्थिक विकास, उत्तर काय येईल? प्रश्न असा आहे, शिक्षण हा घटक खालीलपैकी प्रामुख्याने कुठल्या विकासाशी संबंधित आहे? प्रश्न कळाला? आता खाली ऑप्शन मध्ये 3 इरिलिव्हंट ऑप्शन आहेत आणि चौथा ऑप्शन आहे आर्थिक विकास. तुम्ही आर्थिक विकास निवडणार का? निवडायचा, कारण तिथं मानव विकास दिलाय का? हेही जमलं पाहिजे.